चिंटू पेपरमधून डिजिटल माध्यमांवर आलाय हे आम्ही बघतोय आता. पण अजून कुठे कुठे चिंटूची बदलती रूपं आहेत? म्हणजे तुम्ही काय काय करताय चिंटूला मूळ मेन सेंटरला घेऊन? चिंटू 2-3 हे होतं. प्रभाकर जेव्हा गेला त्याच्या काही महिन्याआधी माझं आणि आमचे एक मित्र आहेत मकरंद केळकर म्हणून, त्यांचं हे बोलणं आलं होतं की आपण चिंटूचं कॅलेंडर काढायचं. अच्छा. तर त्याच्यानंतर अगदी काढायचं वगैरे असं गप्पा झाल्या होत्या आणि प्रभाकर गेला अचानक. मग चिंटूचं कॅलेंडर काढलं आम्ही. सातत्याने 3-1 वर्ष आम्ही काढत होतो ते कॅलेंडर आणि त्याला प्रतिसादही चांगला होता. म्हणजे शालेय वर्षाचं कॅलेंडर आता पुन्हा काढायचा विचार आहे. त्याच्यानंतर ॲनिमेशन हा एक खूप जिव्हाळ्याच्या, दोघांच्याही जिव्हाळ्याचा विषय होता. अर्थात ॲनिमेशन हे खूप खर्चिक आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही करत होतो त्यावेळी तर त्याचा खर्च इतका प्रचंड होता की मराठी टी व्ही चॅनेलवर ते करणं परवडण्यासारखं नव्हतं. पण नंतर जेव्हा यूट्यूब वगैरे जे आलं तेव्हा मग मी स्वतः ठरवलं की आपण ॲनिमेटेड चिंटू करायचं. तर काही जवळजवळ 40 एक छोटे छोटे क्लिप्स केलेले आहेत. रील्स वगैरे येण्याच्या आधी आम्ही रील्स तयार क्या बात केली. आहे. हां. तर ती आत्ता आहेत. त्याला प्रचंड व्ह्यूज आहेत. काही लाखात, म्हणजे काही यांना तर 20-30 लाख वगैरे पण क्या व्ह्यूज बात आहेत. आहे. तर त्याला पण एक खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चिंटूचे टी-शर्ट्स आदिमानव.com म्हणून जी कंपनी आहे त्यांनी चिंटूचे टी-शर्ट्स काढलेत. वा. कारण आपण बघतो की आपल्याला आसपास अनेक परदेशी कॅरेक्टर्सचे टी-शर्ट्स बघायला मिळतात. तर खास मराठी कॅरेक्टरचं का नको? बरोबर. आणि मग चिंटूचे टी-शर्ट्स त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आहे. किंवा व्हिनस ट्रेडर्सनी चिंटूचे रायटिंग पॅड म्हणजे एक्झाम पॅड म्हणतो ती काढली आहेत. फाउंटन पेन काढले आहेत. तर असे वेगवेगळे आहेत आणि आता आम्ही अजून चिंटूची काही नवीन प्रॉडक्ट्स घेऊन येतो आहे. अर्थात चिंटूचे 2 चित्रपटही आले होते. हो. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि विचार चालू आहे की चिंटूचा आता 3रा चित्रपट काढायचा आहे. अरे वा, क्या बात आहे. त्याच्यावर मी विचार करतोय, वा. काम करायला सुरुवात केलेली आहे. मस्त. बघू कसं म्हणजे काय विचार होतंय ते. करता याची अनाउन्समेंट पोस्टमॅनवर ऑफिशियली अरे झाली आहे. पहिल्यांदा आणि पहिल्यांदा येस क्या बात आहे, ती पहिल्यांदा झाली आणि मला वाटतं की म्हणजे तो चित्रपट असा हवा आहे की मोठी माणसं लहान मूल होऊन बघतील. क्या बात आहे. तर अशा पद्धतीचा चित्रपट असेल तो. अर्थात ॲनिमेटेड करायला मला आवडलं असतं, प्रयत्नही करणार आहे मी. पण त्याचं पुन्हा बजेट हा एक Yes, yes. मोठा इश्यू आहे. पण बघू, जो होईल तो चांगलाच होईल. वाह! क्या बात आहे. आणि आम्हाला पण खूप आवडेल तो बघायला, कारण आमचा नॉस्टॅल्जिया हिट होणार आहे. हा पॉडकास्ट बघणाऱ्यांचा पण नॉस्टॅल्जिया हिट होणार आहे.